ह्यालाच जोडून एक गदेगाळ नावाचा एक प्रकार आहे, तो जरा एक्सप्लेन करून सांगा. गद्यगळ म्हणजे काय असतं तर एक प्रकारची राजज्ञा असते. हां. म्हणजे एक प्राचीन काळी काय केलं जायचं की एक राजा आहे, त्याचा एक भूभाग ठरलेला असायचा, तिथं राज्याची एक सीमा ठरलेली असायची. बरोबर. मग तो राजा काय करायचा, आपल्या तिजोरीतून किंवा आपल्या राज्याच्या संपत्तीतून काही दान द्यायचं. मग ते मंदिराला असेल किंवा जमिनीला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला देखील दान दिलं जायचं किंवा एखाद्या गावाला किंवा एखाद्या राज्याला देखील दान दिलं जायचं. म्हणजे जसं की आपण आज म्हणतो की पंतप्रधान निधीतून काही योजनेतून ही रक्कम आपल्याला आली, बरोबर. तसं त्या काळामध्ये राजाच्या निधीतून हा रक्कम आली. बरोबर. तर अशा प्रकारची दानं ही त्या ठिकाणी गावाला किंवा त्या देवस्थानाला दिली जायची आणि त्यावरती अशा प्रकारची शिलालेख देखील कोरलेले असायचं. आणि ह्या दानाचा कुणी अवेअर करू नये किंवा त्याचा कुणी मिसयूज करू नये. आणि समजा हा मिसयूज कुणी केला तर त्याला एक शिवी दिली जायची. हां. त्या ठिकाणी एक गाढव दाखवलं असतं आणि त्याच्या खालच्या बाजूला एक बाई दाखवली असते आणि गाढवाचा आणि त्या बाईचा संकर दाखवलेला असतो, जेणेकरून असं कृत्य कोणी करू नये. आणि अशा ह्याच्यावर आपल्याकडे अनेक प्रकारच्या गावामध्ये शिव्या ऐकायला मिळतात. ही शिव्याची पद्धत ही साधारणतः आपल्याकडे अनेक जुन्या प्रकारची शिवी आहे, जी आपण आई आणि बहिणींनी शिवी देतो. तर ही प्रथा त्याची कारणच ते आहेत की ती गदेगळावरून आलेली आहे.